काळे 6 फोर व्हीलर 100 19 टू व्हीलर आणि 6 फोर व्हीलर महिन्यामध्ये 1,38,000 लोकांची टीम होती. सर्वांनी एकदा सन्माननीय आदरणीय ज्ञानेश्वर पाटील सरांसाठी एक टाळ्या वाजवायच्या आहे. मित्रांनो, टाळ्या जोरात असल्या पाहिजे, कारण तुम्ही सर्वजण लीडर आहात. लीडरांच्या टाळ्या, कारण की त्यांनी जेव्हाही सगळ्या लोकांना चूज केलंय म्हणजे काहीतरी असेल त्यांच्यामध्ये, बरोबर ना? तर लीडरांच्या टाळ्या ह्या लीडरांसारख्या असल्या पाहिजे. आणि टाळ्या वाजवताना जे आहे तुमच्या हाताला खाज येते, पैसे मिळतात. पैसे पाहिजे की नाही? जोरदार वाजवला पाहिजे, है ना? हा धंदा आहे ना, हा धंदा टाळ्यांचा आहे. आणि जर तुम्हाला हा धंदा समजला तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही धंदा सोडणारच नाही. मी डॉक्टर गोस्वामी, नाशिक 94 पासून नेटवर्क मार्केटिंग मध्ये आहे. सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील सरांना 2003-04 पासून ओळखतो आणि कधी बरोबर काम करण्याचा योग आला नाही, पण आम्ही बऱ्याच वेळेस भेटलो, बऱ्याच वेळेस काही डिस्कशन झाले. परंतु विषय असा आहे की त्यांच्या बरोबर काम करण्याचा योग आलाच नाही. ज्यावेळेस 2017 मध्ये तुम्ही पैसे कमवत होता त्यावेळेस मी एका कंपनीमध्ये पैसे कमवते आणि माझंही तिथे 8 महिन्यामध्ये 1,38,000 लोकांची टीम होती आणि जवळपास 2.25 करोड रुपये अर्निंग होतं. मी त्या कंपनीमध्ये ऍडमिन होतो. मी आतापर्यंत ऍडमिन, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, सुपर ऍडमिन सगळं करून झालं. पेशानं डॉक्टर जरी असलो तरी नेटवर्क मार्केटिंग मध्ये सगळे कॅल्क्युलेशन, सगळ्या गोष्टी अप्रतिम जाणतो. तुमच्या एवढा नाही, पण तुमच्यापेक्षा थोडंफार खालोखाल जाणतो. मित्रांनो, 94 पासून आतापर्यंत नॉन बँकिंग असेल किंवा बायनरी असेल, जनरेशन असेल, भरपूर केले. लेटेस्ट तुमच्या ज्या क्रिप्टो असतील, फॉरेक्स असतील, इंडियन मार्केट असेल तेही केलं. पण गेल्या 10-11 महिन्यापासून मी नेटवर्क मार्केटिंग केलीच नाही, कारण मी खूप शांततेने बघतोय की बाबा नेटवर्क मार्केटिंगच्या आयुष्यामध्ये असे दिवस आले का 2-3 महिन्याचं बाळ होतं आणि एकतर सीएमडी गायब होतो, नाहीतर लीडर गायब होतो. तर अशा पिरियड मध्ये 12/12/2024 12 डिसेंबर 2024 सन्माननीय पाटील सरांचा फोन आला आणि मी आलोय, असं असं चालू करायचंय. तर दुर्दैव असं माझं कमी ऍक्च्युअली लेट झालो, कारण मी फॅमिली फंक्शन मध्ये बिझी असल्या कारणाने कदाचित असं असू शकतं की यामधले बरेचसे लोक जे आहेत ना माझ्या बरोबर मी असते. तर मी आलो सरांना लेट. 8-9 तारखेला माझं जॉईनिंग झालं आणि माझे ग्रेट अपलाईन सन्माननीय जई सय्यद सरांसाठी एक बार जोरदार टाळ्या वाजवा. मित्रांनो, सर्व्हिस कशी असावी आयुष्यामध्ये, कोणत्याही लेख, कोणताही सिनियर, कोणताही ज्युनियर, कोणताही अपलाईन एकमेकाला फुकटचा सल्ला, फुकटची मेहनत आणि फुकटचं शेअरिंग किंवा फुकटचा प्लॅन कधीच करत नाही. तुम्ही केला का? येस सर नो? येस सर नो? नाही. त्याचं कारण असं का आपण या धंद्यामध्ये शोधतो 1000 रुपये बाइंड्री आली पाहिजे, 200 रुपये बाइंड्री आली पाहिजे किंवा 32,200 आले पाहिजे, तर मी त्या माणसाला प्लॅन देईन, तर मी त्या माणसाला काहीतरी माझा एक्सपिरियन्स शेअर करू. अदरवाईज आपण फुकट करत एकमेव माणूस आहे. तर त्या माणसासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मित्रांनो, जहीर सय्यद सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता लेटेस्ट मला काही गोष्टी कळाल्या का ई शॉपिंग मध्ये, म्हणजे लेटेस्ट ई शॉपिंग सरांचं जे काही प्रॉब्लेम झाला, त्या प्रॉब्लेम नंतर रवी सरांनी एकदम अप्रतिमपणे काम सांभाळलं. तर असे खंदे समर्थक ज्यावेळेस बरोबर असतात ना मित्र, काळजाला काळीच देणारे, तर अशा मित्रांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. आणि जो स्टाफ आहे, काळे मॅडम आणि मराठे सर अतिशय अप्रतिम सर्व्हिस देतात. हे बघा मित्रांनो, ऍडमिन सांभाळणं म्हणजे काही एवढं काही सोपं काम नाही. तुम्ही जे ना तुमच्या लीडरांचे 2-4 फोन जर आले ना तर तुमच्या कपाळात जातात की नाही? इरिटेट होता की नाही तुम्ही? हा जो धंदा आहे, हा धंदा असा आहे की इरिटेट होतो माणूस. आणि ऍडमिन मध्ये, कारण मी एका दिवसाला 1500 3,000 कॉल अटेंड करत होतो. भवर सरांना विचारा, येस सर नो? आणि अँकरिंग असो, बोलणं असो, ऍडमिन असो, सगळं असो, सगळं करून बसतो. पण मग मी सरांबरोबर का आलो? मी सिंगल लेग केलेलं नाही. माझ्यासाठी हा सन्माननीय सरांकडून एक नवीन एक्सपिरियन्स असेल. पण मी बायनरी 10 म्हणजे 1000 रुपयाला, 999 रुपयाला 200 रुपये बायनरी आहे हे बघून मी या प्लॅनला जॉईन झालो.
तुम्ही शॉकिंग आहात. 1000 रुपयाला 200 रुपये बायनरी कमी आहे का? कमी आहे का? 3000 रुपये डेली, 90,000 रुपये महिना. मित्रांनो, बाहेर मार्केटमध्ये जा 15,000, 20,000, 50,000 काम करणारे महिनाभर आहे ना, असे काम करतात तर तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. परंतु मग आपला प्रॉब्लेम काय आहे? आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण करोडो रुपये कमवतो, परंतु सीएमडीने किंवा एखाद्या कंपनीने आपल्याकडे 1000 रुपये 2000 रुपये आयडी साठी मागितले ना, त्या पैसे आपल्याकडे नसतात. हे दुर्दैव आहे. नेटवर्क मार्केटिंग मध्ये आपण करोडो रुपये कमवतो, परंतु करोडो रुपये कमवत असताना 1000 रुपये द्यायला जर आपल्याकडे नसावे, याचा अर्थ आपल्याला जे काही फायनान्शियल मॅनेजमेंट आहे अतिशय वीक आहे. हे मॅनेजमेंट व्यवस्थित करायला हवं. आणि जर हे मॅनेजमेंट तुम्ही केलं ना मित्रांनो, तुम्ही म्हणाल तू तरी शहाणा आहे आणि तुझं काय. नाशिक मध्ये 7 फ्लॅट, 4 गाळे, 6 फोर व्हीलर, 100 नंबरच्या फोर व्हीलर गंगापूर रोडला ज्या असतात त्या आपल्या. 100 नंबर 19 टू व्हीलर आणि 6 फोर व्हीलर यूज करतो. म्हणजे सांगतो काय मी तुम्हाला, तुमच्यासाठी यासाठी नाही सांगत की माझी मोठ्या एकी, माझ्या मोठ्या एकीची मला काहीच गरज नाही. आणि आज असं झालंय का एका मुलीचं लग्न झालं मे मध्ये, 2 मुलं IT मध्ये बँगलोरला लागली. म्हणजे मी आता एक वेगळ्या स्टेजला चाललोय, एकदम सायलेंट व्हायच्या मूडवर, तर मी त्यामुळे काही घेणार नव्हतो. तर पाटील सरांचा कॉल आल्यामुळे विचार केला का आता आपण एका अशा सीएमडी बरोबर की ज्या सीएमडीने मार्केट गाजवलं. मित्रांनो, अशी कोणती कंपनी आहे का 22 दिवसामध्ये तुम्हाला टूरवर घेऊन जाते? तुम्ही सगळे दिग्गज तुर्रम खान आहे की नाही? येस सर नो? तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण तुम्ही इथं बसलेले सगळे दिग्गज आहे ना, सगळे तुर्रम खान आहे, मला माहिती आहे. कारण तुम्ही कशात ना कशात करोड, 2 करोड, 5 करोड छापले असणार, त्याच्याशिवाय तुम्ही इथे नाहीये. परंतु तुमच्याकडे आजच्या मितीला बँकेमध्ये किती पैसे आहे ना, मी चेहरा बघून तुम्हाला सांगू शकतो. येस सर नो? फेस रिडिंग भी खतरनाक आहे. हस्तशास्त्र, वास्तुशास्त्र, संख्याशास्त्र 3 वर्ष केंद्राला दिली, फुकट नाही. सांगायचं तात्पर्य काय आहे का ई शॉपिंग 2017 मध्ये मी करू शकलो नाही, तर आता बघूया सरांबरोबर एक असा एक्सपिरियन्स का 22 दिवसामध्ये पहिला टूर कुठे चाललाय माहिती. येस सर नो? सरांनी मध्ये झलक दिली, गाडीमध्ये गोव्याला चाललो म्हणे. येस सर नो? गाड्याचं जसे ओळख होत्या ना मित्रांनो, ही कला आहे. ही कला प्रत्येकाला नाही जमत. सन्माननीय सागर मोरे सर बोलले की सिंगल लेग चालवणं एवढं सोपं नाही. मित्रांनो, खरोखर सोपं नाहीये. 7व्या 8व्या लेवल नंतर डायरेक्ट कशात जाता तुम्हाला बोललो मी सुरुवातीला, कारण एवढं सोपं नाहीये. 11वी लेवल चालू आहे आता. कितवी? 22 दिवसामध्ये 11वी लेवल. हे काही खाण्याचं काम नाही. एक बार जोरदार टाळ्या वाजा पाटील सरांसाठी. आणि मित्रांनो, ही शॉपिंग जी आहे ना, आज आपण जे काही आता 100 किती लोक आहे मला माहित नाही, 91 लोक आपण इथं आहोत. 91 लोक आहोत. 91 लोक, 9 1 10 आकडा आहे. 10 आकडा अतिशय शुभ असतो. आणि 10 म्हणजे तुम्ही विचारा 100 लोक आपण आहोत. 100 लोकांनी जर ठरवलं ना, तर येणाऱ्या महिनाभरामध्ये 2 लाख आयडी व्हायला वेळ लागणार नाही. आयडी म्हणतोय मी, काउंट नाही, आयडी म्हणतोय. कारण तुम्ही विचार करा कसं कधी 28 दिवसामध्ये 4000 प्लस आयडी आहे आणि 40,000 प्लस काउंट आहे. पूर्ण भारतामध्ये ना, पूर्ण भारतामध्ये अशी एक सिंगल कंपनी नाही का 40,000 काउंट 22 दिवसामध्ये. 22 एक कोणीतरी इथं असेल एखादा व्यक्ती, त्यांनी सांगावं 40,000 आयडी एखाद्या कंपनीमध्ये आले 22 दिवसामध्ये. येस सर नो? आहे कोणी? तर जोरदार टाळ्या वाजवा ई शॉपिंगसाठी. कारण मित्रांनो, आपल्याला असे खंदे समर्थक पाहिजे. आणि मला अभिमान वाटतो ज्ञानेश्वर पाटील सरांचा, कारण एक मराठी माणूस जे करू शकतो. हे बघा, धंदा करायला धमक लागते. तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर 100 रुपयाचं कॅलेंडर घ्या. तुम्ही असं विचारता का 25-30चं कॅलेंडर 100ला घेतोय? डायरी 100 रुपयाची 300 रुपयाला घेता, विचारता का तुम्ही? तुम्ही मला सांगा ना, बॅग 100 रुपयाची तुम्ही 500 700 800 रुपयाला घेता. आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही 19 रुपयाचा गोळा केला. तुम्ही काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? नाही, लिटरली आपण फ्रँकली चर्चा करूया. येस सर नो? थोडे हे बघा, फ्रँकली होऊया. विषय काय आहे, तुमच्या मनामध्ये जे आहे ते डोक्यात जे आहे त्यांची ऍक्च्युअली त्यांचं पूर्ण वाढ झालं.
आणि तुम्हाला मी तर ऍक्च्युली आता नवीन आहे माझ्यासाठी, तुम्ही बी नवीन आहे आणि ते बी माझ्यासाठी, कारण ई शॉपीसाठी नवीन आहे, न्यू ई शॉपी ट्रेड नाव आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही त्यांच्यासाठी जुने आणि तुमच्या बाबतीमध्ये त्यांना परफेक्ट माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता विचार करायचा, विचारच नाही करायचा, कारण तुम्ही ज्या दिवशी विचार करणार ना त्या दिवशी पैसे सोडा. तुम्ही म्हणा सर कितना पाहिजे 50 घेतले. मित्रांनो, ई शॉपी ट्रेड मार्केटमध्ये नाशिकमध्ये पूर्ण माहोल तयार होतो आणि अशा माहोलमध्ये का ज्यावेळेस मार्केटमध्ये एकही कंपनी, आता मार्केटमध्ये तुम्ही म्हणाल सर माझ्या तर व्हॉट्सअपला जे आहेत ना डेली 100-150 प्लॅन आहेत, सगळे झिंगाटे, सगळे झिंगाटे. मी तुम्हाला सांगतो ना एकही प्लॅन कामाचा नाही. आणि जर तुम्हाला कॅल्क्युलेशन येत असेल तुम्ही भेटा मला, तुम्हाला मी कॅल्क्युलेशन देतो. मित्रांनो, त्या सीएमडी ला आहे बघा, सीएमडी म्हणजे काय का जून जुलै ऑगस्ट मध्ये जे काही जन्माला येतात उत्तर माहिती तुम्हाला, माहिती आहे का, माहिती आहे का, असा झाला. आणि ते मी तुम्हाला सांगतो ना काय बघा, आपल्यामध्ये अशी काही लोक असतील की बाबा सरांचा प्लान डुप्लिकेट मारला आणि त्याच्यानंतर नाही चालू शकणार. सीएमडी बनणं म्हणजे ही काट्याची खुर्ची आहे, खाली आग लागली आहे, एवढं सोपं नाहीये. सीएमडी बनणं एवढं सोपं नाहीये. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, जे काही 91 लोक आहे यांनी जर ठरवलं येणाऱ्या महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये 2 लाखाचं आपलं काउंट चालू होतंय, 2 लाखाचं ना, येस सर नो, 2 लाखाचं काउंट 5-4 दिवस राहिले आता. म्हणजे तुम्ही विचार करा का 3 लाखामध्ये ज्या लोकांना ज्यांची लोक आणायची असतील त्यांनी जर 100% ठरवलं तर आपला 11वा टप्पा पार होऊ शकतो 30 पर्यंत. येस सर नो. आणि बायनरी म्हणून काम करा, खूप डायरेक्ट वाढवायचे, 3 लाख मिळणार आहे असं म्हणून नका, कारण त्यांचं स्वप्न हे आहे. कारण मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी त्यांना विचारलं ना, सर म्हणे अनलिमिटेड चालवणार आहे 5 वर्ष तरी. मी बोललो त्यांना का 5 वर्ष तरी, कारण मित्रांनो दमलोय आपण, दमलोय. आज तुम्हाला सांगतो ना, कुणाला फोन करायचा म्हणजे जीवर येतो, मजाक नाही सांगत. कारण तुम्हाला जे फोन करायचं मी काय म्हणतो, सिंगल लेग प्लॅन आहे, बायनरी प्लॅन आहे, कोण आहे सीएमडी, कोण आहे, कंपनी कुठली आहे, काय हे 17 चौकशा करतो. आणि काय तुम्हाला सांगतो ना, त्याला काही कळत नाही. सीएमडी काय असतं त्याला, सीएमडीचा लॉंग फॉर्म बी माहित नाही, कंपनीचं कॅल्क्युलेशन माहित नाही. पण समोरचा माणूस विचारतो तुमचं विजन मिशन काय. आता सीएमडी समोर बसले, तुमच्या समोर आता काही लोक तुमचं विजन मिशन, अरे बाबा तू पहिले चपला घालायला शिक, बुट स्टँडर्ड वापर. म्हणजे तुम्हाला मी लिटरली कोणालाही पर्सनली घेऊ नका, अदरवाईज घेऊ नका. विषय असा आहे का हा जो धंदा आहे हा तुम्ही समजून घ्या. आणि जर तुमच्यापैकी कोणी करोडपती असेल तर तुम्हाला मी उद्या माझ्याकडे माझे ऍसेट दाखवतो आणि तुम्ही विचार करा का मी कशाला करतोय हा धंदा. फक्त एन्जॉय, फक्त एन्जॉय. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला 5 मुलं 1 मुलगी मित्रांनो, 3 बायका आहेत, ऑथोराइज 38 एकर द्राक्षाचे बाग आहे, 38 एकर द्राक्षाचे बाग आहे. मी हा धंदा कायला करायला पाहिजे. पण ही अशी रथ आहे ना, मला काडीचं व्यसन नाही, परंतु हे असं लागलंय ना 10 महिने घरात असं वाटत होतं कोणतरी काहीतरी चांगलं सांगल हो. रिअल हे बाईंचा नंबर माझ्याकडे सेव्ह होता. म्हणजे कधी कधी तुम्ही त्यांनी त्यांना म्हटलं तुमचा नंबर सांगा, त्यांचा नंबर सर म्हणजे आपके पास तो नंबर सेव्ह आहे. पूरी इंडिया का सेव है लेकिन वो पता नहीं ना कौन कहां पे. सांगायचं तात्पर्य काय आहे मित्रांनो, एक चांगली कॉन्सेप्ट आपल्याला मिळाली आहे, ज्या कॉन्सेप्ट मध्ये आपण करोडो रुपये बनवू शकतो. आणि आपण करूया सपोर्ट ज्ञानेश्वर पाटील सरांना अशा पद्धतीने का कमीत कमी 10-15 वर्ष. हे बघा मित्रांनो, एमबीए घ्या, वेस्टीज घ्या, आयएमसी घ्या, अशा कंपन्या आपण सोडल्या. एक लेटेस्ट समर्थ सक्सेस तुम्ही विचार करा चालते ना मित्रांनो. आपण काय म्हणतो माहिती का, लेट एंट्री मारली यार, लेट झालो. इथं तर तुम्हाला दरवेळेस नवीन काउंट आहे. 3 लाख संपले, 2 लाख, 2 लाखानंतर 1.5 लाख, 1.5 लाख लाईफ टाइम चालणार आहे. आणि मित्रांनो प्लान चेंज नाही आहे. अजून एक मोठी खासियत आपली बघा तुम्ही, सरांनी 10चं पेमेंट 11ला सोडलं, आपल्याला लय आनंद झाला बरोबर ना. परंतु ऍक्च्युली 10चं पेमेंट 15ला आहे. पहिल्या दिवशी सांगितलं 15चं पेमेंट 20ला आहे, 20चं पेमेंट 25ला आहे, 25चं पेमेंट 30ला आहे, 30चं पेमेंट 5ला आहे. कॉमन सेन्स आहे की नाही. काल पेमेंट आले मला 2-4 जणांचे फोन आले. एका बाईचा फोन तुम्ही 10 वेळेस वाजला रात्री, आम्ही इथे नाचत होतो तेव्हा. आता तुम्ही हे बघा, तुम्हाला अदरवाईज घ्यायची गरज, सगळ्यांना सगळं माहिती असतं, सगळ्यांना सगळ्या गोष्टी आत्मसात असतात, फक्त बोलत नाही. बोललं पाहिजे ना, बोललं पाहिजे की नाही. हे सर लोक यानं सोल्युशन निघेल ना.
एक असा महारथी माणूस का जो महारथी माणूस 100% तुमच्या सोल्युशन द्यायला बसलाय. तुम्ही विचार करा मित्रांनो, तुम्ही ऑफिसमध्ये कॅबिन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं कधी वाटलं का नाही म्हटले तुमच्याकडे पैसे नाही आहे, आयडी मधून काम चल घेऊन जा. येस सर नो, तुमच्याकडे पैसे नाही, ठीक आहे फिनाल मधून सोल्युशन आहे ना, सोल्युशन आहे. जिथं विषय गंभीर तिथं सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील सर एकदम खंबीर आहे, एकदम गंभीर आहे. म्हणजे तुम्ही तुम्हाला सांगतो ना, नादच नाही करायचा, नादच नाही करायचा. म्हणजे तुम्ही विचार करा का तुम्ही पहिल्या दिवसापासून 22 दिवसाचं ते सन्माननीय मोरे सर बोलले 22 दिवसाचं हे बाळ नाहीये, हे डायरेक्ट आता म्हातारा माणूस आहे. तुम्ही टेन्शन नका घेऊ, सगळे पार साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टी यांच्याकडं. त्याच्यामुळे इथं जे आहेत ना सगळे गाणे वाजणारे, दगड मारू नका, खडे मारू नका, तुम्हाला जे जे पाहिजे ते सगळं होणार आहे. आता तुम्ही विचार करा कोणाच्या डोक्यात आलं तर आजपर्यंत सगळ्या कंपनी बघितलं एकाच कलरचे टी शर्ट, इथं पिवळे बी आहे, काळे पांढरे बी आहे, पांढरे बी आहे, काय लॉजिक आहे हे सर? नो काही लक्षात येत आहे का तुमच्या? येतोय का? म्हणजे तुम्ही विचार करा का त्यांनी ओळखलंय प्रत्येकाच्या विषय लक्षात आलाय. फक्त आता तुम्ही त्या पद्धतीने वागणं गरजेचं आहे. आणि घाई नका करू मित्रांनो, पेमेंटला 5 दिवस 10 दिवस लेट बी झाले काही प्रॉब्लेम नाही, थोडस रुटीन होऊ द्या, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहे. आणि जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टींवर नवीन नवीन चेंजेस होतील त्याला सपोर्ट करा. कारण आपल्याला ही कंपनी 100% 10-15 वर्ष चालवायची आहे. नाशिक मधली अशी एक कंपनी का न्यू शॉपिटर पूर्ण भारतभर गाजवायची आहे. आणि अशी भारतभर गाजवायची का मित्रांनो फोन आला पाहिजे का से बोल रहा हूं, अच्छा अच्छा हो पाटील साहब घ्या क्या ओके डाल दिया 10 लाख रुपये. माझ्याकडे अशी काही लोक यायची, मला कधी कधी हसायला येतं. अहो यायची अशीच, म्हणजे त्यांच्याकडे बघितलं असं वाटत होतं का माशी उठून तोंडावर. अहो 5-5 लाखाच्या फ्रँचायझ्या घ्यायची ते. अशा कंपन्या म्हणजे बाहेरची लोक, तुम्ही बघा आपल्याकडची लोक पॅनिक करतात. तुम्ही ओरिसामध्ये काम चालू करा, वेस्ट बेंगालमध्ये काम चालू करा, साऊथ मध्ये काम चालू करा, युपी बिहार मध्ये काम चालू करा. ही लोक अतिशय म्हणजे आपल्याकडे जे बंद होते तिकडे चालू होते, आपल्याकडे पूर्ण झोपत आहे ना तिकडे चालू होतं. आणि तिकडचं विजतच नाही, तिकडचं विजतच नाही. अशा माझ्या 2-3 कंपन्या झाल्या, इकडे विजून गेलं आणि तिकडे डायरेक्ट असं पेटलं ना कंपनी बंद तरी पैसे टाकताय. सांगायचं तात्पर्य समजून घ्या, सांगायचं तात्पर्य समजून घ्या, अदरवाईज जाऊ नका. आपल्याला खूप मोठं काम करायचं आहे. आणि ई शॉपी ट्रेड हा जो ब्रँड आहे, ब्रँड कारण नाही बघा आजपर्यंत जेवढे सीएमडी मध्ये गेले, बाहेर आले, नवीन कंपनी, नवीन प्लान, नवीन काहीतरी, नवीन सगळं, नवीन माणूस, फोकसला वेगळा, माग वेगळा, पडद्याच्या माग वेगळा, त्याच्या माग वेगळा, त्याच्या माग वर वेगळा. येस सर नो? इथं बघा पडद्यासमोर बी एक, समोर बी एक, पहिले बी तेच, नाव बी तेच, प्लान बी तोच, प्लान बी तोच. एवढं सोपं, एवढं सोपं, खूप सुंदर आहे मित्रांनो. आपण खूप सुंदर कमवूया आणि सायलेंटली जाऊया, कारण आपल्याला घाई नाही. हे बघा पैसे कमवायची घाई नसली पाहिजे, कारण जिथं घाई असते तिथं धोके असते. त्याच्यामुळे घाई नका करू. अति घाई संकटात नाही असं रस्त्यावर लिहिलं राहतं धाडधाड धाडधाड. आपण वाचतो कधी? वाचतो का? वाचतो ना सर, पण आपण आत्मसात नाही करत, हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे आपण ई शॉपी ट्रेडला आणि सन्माननीय आदरणीय ज्ञानेश्वर पाटील सरांना मी खूप खूप धन्यवाद देतो का आमच्यासाठी एक अशी अपॉर्च्युनिटी. कारण हे बघा सर, सीएमडी म्हणजे आमच्यासाठी दैवत. सीएमडी म्हणजे आता सन्माननीय विजय भोजने सरांनी सरांच्या पायाला हात लावला. पायाला हात लावणं म्हणजे एवढं सोपं नाही मित्रांनो. हे ट्रेनिंग आहे, हे ट्रेनिंग आहे, ट्रेनिंग आहे. येतंय लक्षात? स्वदेशी एमबीए मध्ये ना जेवढ्या लोकांनी काम केलं असेल तेवढ्या आल्यानंतर पहिले आपला इंच्या पाया पडायचा. बॅग, ड्रेस कोड, बुट एकदम अप टू डेट. खिशात रुपडा नाही, खिशात रुपडा नाही, पण डिसिप्लिन ट्रेनिंग एक नंबर होतं. आणि त्या ट्रेनिंगवर आज कंपन्या चालू आहेत. माना नका मानू, तुम्हाला मी अशा कंपन्यांची नावं सांगाल, अशा कंपन्यांचे राहील तुम्ही विचार नाही करू शकत. तर आपण आपल्याला ज्या अशा देव माणसांना अशी एक इन्कमची संधी आपल्या समोर सादर केली आहे, तर आपण सपोर्ट करूया. आणि येणाऱ्या महिना, 1.5 महिना, 2 महिन्यामध्ये हा
आकडा 2 लाखावर घेऊन जाऊ. 2 लाख आयडी हे मी समजून घ्या. काउंट सोडा काउंट करणंच आहे तुम्हाला. तुम्ही आळे करणं आणि बळे करणं. 51 आयडी, 15 डायरेक्ट, 2 लेफ्ट राईट, तुमचा आयडी, एकूण 70,000 रुपये तुमच्या आयडीवर पडणार आणि पडणार. येस और नो? ते वाढणार आहे, ते सोडून द्या. तुम्ही आयडी वाढवण्याचा विचार करा, कारण आयडी वाढले, मल्टिपल हात आले, त्यावेळेस आपला धंदा वाढणार आहे आणि त्यावेळेस आपण प्रॉपर ग्रो करणार आहे. येतंय लक्षात? तर मित्रांनो, मला बोलण्याची संधी दिली सन्माननीय पाटील सरांनी आणि सन्माननीय स्टाफ झहीर भाई यांना खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू व्हेरी मच. आणि काही चुकलं असेल तर अजून एकदा थँक्यू, कारण स्वारी आपल्याकडे नाहीये. धन्यवाद. थँक्यू सो मच सर.